महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुकीचं वातावरण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या दोन प्रमुख आघाड्या आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती, या दोघांमध्ये मुख्य लढत आहे। या दोघांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिसरी आघाडी देखील अस्तित्वात आलेली आहे, पण काही ठळक मतदारसंघ सोडले तर तिसऱ्या आघाडीचा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभाव हा दिसून येत नाही। म्हणून खरी निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होणार आहे आणि या दोन्ही आघाडींमध्ये जी महाविकास आघाडी आहे ही विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर अत्यंत आत्मविश्वासाने वावरताना दिसते की जसं काही लोकसभेत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला यश मिळालं, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळालं। 31 जागा मिळाल्या, 30 जागा आणि एक अपक्ष, 31 जागा मिळाल्या। शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा तर सर्वाधिक जास्त आहे, 10 जागा लढून 8 जागी विजय मिळवला। काँग्रेसला अपेक्षा नसताना 13 जागा मिळाल्या। शिवसेनेच्या जागा थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या, परंतु एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीला यश मिळालं, या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटायला लागलं की बस आता विधानसभेत आमचं सरकार आहे। त्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते वावरायला लागले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जो अति आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, हाच अति आत्मविश्वास हा महाविकास आघाडीच्या मार्गामधला सर्वात मोठा अडथळा आहे किंवा महाविकास आघाडीच्या यशामध्ये धोका निर्माण करणारा घटक आहे। याची चर्चा आज आपल्याला करायची आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश प्राप्त झालेलं असलं तरी विधानसभा निवडणुकीत देखील यश प्राप्त होईल याची हमी कोणीही देऊ शकत नाही, कारण प्रत्येक निवडणूक वेगळी असते। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळे मुद्दे होते, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळे मुद्दे होते। म्हणून कोणीही असं ठामपणे सांगू शकत नाही की लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आली आणि आता देखील महाविकास आघाडी आली। लोकसभेच्या निवडणुकीने महाविकास आघाडीला आत्मविश्वास देण्याचं काम केलेलं आहे, परंतु या आत्मविश्वासाचं अति आत्मविश्वासामध्ये जे झालेलं रूपांतर आहे ते जे रूपांतर महाविकास आघाडीला धोकेदायक ठरू शकतो। विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधला विशेषतः काँग्रेस हा जो पक्ष आहे, या पक्षाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या आत्मविश्वासाने वावरत होते, पण हरियाणाचा निवडणूक निकाल लागला आणि काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला, कारण हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं। विधानसभा निवडणुकीआधी सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेस सत्तेवर येणार अशी आकडेवारी बाहेर आलेली होती। प्रत्यक्षात निकालामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि काँग्रेसचा पराभव झाला। म्हणून लोकसभेची आणि विधानसभेची जी तुलना ही केली जाते, या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत, दोघींमधले मुद्दे वेगवेगळे आहेत। म्हणून हा जो अति आत्मविश्वास लोकसभेनंतर निर्माण झालेला आहे, हा महाविकास आघाडीसाठी धोकेदायक ठरू शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त नुकसान हे भारतीय जनता पक्षाचं झालेलं असलं तरी शिंदेंचा स्ट्राईक रेट हा बऱ्यापैकी होता। विशेषतः एकनाथ शिंदे यांचा प्रभाव क्षेत्र असलेल्या ठिकाणामध्ये त्यांच्या जागा ज्या आहेत त्या जागा निवडून आलेल्या आहेत, कारण एकनाथ शिंदे यांना लोकसभेमध्ये इतकं विरोधात वातावरण असताना सुद्धा 7 जागा मिळाल्या आहेत। या उलट एकनाथ शिंदेचे जे प्रतिस्पर्धी आहेत की महाविकास आघाडीमध्ये ज्यांची सातत्याने चर्चा केली जाते की शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली, पण प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लोकसभेमध्ये सकारात्मक वातावरण असताना देखील कमी जागा मिळाल्या।
शिंदेच्या गटाला जास्त जागा मिळाल्या, म्हणून एकनाथ शिंदेचा वाढलेला जो स्ट्राईक रेट आहे तो महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत धोकेदायक खून आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये एवढं वातावरण असताना शिंदेची माणसं निवडून आली आणि विधानसभेमध्ये तर शिंदे प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावासमोर वलय तयार झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना पूर्वी इतका परफॉर्मन्स दाखवू शकतो की नाही याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या. आणि महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेनेचा परफॉर्मन्स कमी पडला तर महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. म्हणून शिंदेचा जो वाढलेला स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक रेट देखील महाविकास आघाडीच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हरियाणाच्या निवडणुकीनंतर विशेषतः भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय. मित्र पक्षांच्या सामंजस्याने जागा वाटप त्यांनी घडून आणलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं अजूनही जागा वाटप बाकी असताना महायुतीचं जागा वाटप डिक्लेअर झालेलं आहे. उमेदवारांची नावं आणि याद्या देखील डिक्लेअर झालेल्या आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारांबद्दल शेवटपर्यंत घोळ सुरू होता तो घोळ आता महायुतीमध्ये दिसत नाही. जागा वाटप नीट झालेलं आहे. तसंच भारतीय जनता पक्ष आता सावध भूमिका घेत आहे. कारण लोकसभा निवडणुकीसारखा आत्मविश्वास दाखवत नाही. त्यांनी अत्यंत पद्धतीने सूक्ष्म नियोजन करून तिकीट वाटप केलेलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाल्यानंतर संघाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, स्वयंसेवक असतील ते खडबडून जागे झाले. संघांनी अनेक मतदारसंघांचा आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेऊन भाजपची परिस्थिती कशी आहे, मित्र पक्षांची परिस्थिती कशी आहे याबद्दल केंद्राच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये भाजपचे जे नेते आहेत त्यांना सल्ला दिलेला आहे किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असं नियोजन देखील केलेलं आहे. आणि आपले जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, यांना देखील सूचना दिलेल्या आहेत. म्हणून संघाचं सक्रिय होणं हे देखील महाविकास आघाडीच्या मार्गामध्ये फार मोठा धोका आहे. कारण संघांचे कार्यकर्ते अत्यंत सेवाभावी पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात आणि संघांच्या लोकांनी जर ताकद लावली तर महाविकास आघाडीच्या मार्गामध्ये हा देखील फार मोठा अडथळा किंवा धोका जो आहे तो धोका निर्माण होऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा महाविकास आघाडीच्या यशामध्ये किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी करणारा जर कोणता घटक असेल तर मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा फार मोठा फटका हा बीजेपीला बसलेला आहे. मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील बसलेला आहे. आणि जर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जर स्वतंत्र उमेदवार दिले, कारण मराठा आंदोलनामध्ये मराठा समाजातल्या अनेक नाराज नेत्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मतं दिली आणि जर विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत हे नेत्यांनी जर स्वतंत्र निवडणुका लढवल्या किंवा मनोज जरांगे पाटील यांनी जर स्वतंत्र उमेदवार दिले तर मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होईल. आणि ही जी मतविभागणी आहे या मतविभागणीचा सर्वात मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भेटणार आहे. कारण लोकसभेमध्ये या आंदोलनाचा महाविकास आघाडीला फायदा मिळाला होता. म्हणून मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे ही भूमिका देखील महाविकास आघाडी जी आहे या महाविकास आघाडीच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या मार्गामध्ये पुढचा महत्त्वाचा अडथळा जो आहे तो शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आहेत. जशी लोकसभा निवडणूक झाली तशी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसचे नेते एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर संघर्ष करताना दिसत आहेत. किंवा संजय राऊत असतील ते नाना पटोलेंवर टीका करतात, नाना पटोले संजय राऊतवर टीका करतात. म्हणजे महाविकास आघाडीमधले हे जे दोन्ही घटक पक्ष जे आहेत
ते एकमेकांच्या विरोधात भांडताना दिसतात किंवा जागा वाटप करताना देखील या दोन्ही घटक पक्षातल्या लोकांमध्ये ताणाताणी निर्माण झाली, बैठकीमधून बाहेर पडणं असे प्रकार झाले, नाराजी, रुसवे फुगवे असे प्रकार देखील झालेले आहेत. म्हणून महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला जो तणाव आहे या तणावाचा परिणाम देखील विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. कारण दोन्ही आघाडीतल्या घटक पक्षांनी जर एकमेकांचा नीट प्रचार केला नाही तर लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी एकसंघ राहणार नाही. म्हणून शिवसेना आणि काँग्रेसचं जे नेतृत्व आहे यांच्यामध्ये जो सुप्त तणाव निर्माण झालेला आहे, हा सुप्त तणाव देखील महाविकास आघाडीच्या यशामध्ये फार मोठा अडथळा जो आहे तो अडथळा निर्माण करू शकतो. याशिवाय शिवसेनेचे जे उठावाचे नेते आहेत उद्धव ठाकरे यांची इच्छा होती की महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, परंतु काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या मुद्द्याला फारसं महत्त्व दिलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे की मुख्यमंत्री पदाबद्दल आपण निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करू, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरं किंवा टाळाटाळीची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात उद्धव ठाकरे देखील नाराज झालेले आहेत. म्हणून महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाचा सक्षम चेहरा नसणं ही देखील त्यांच्या मार्गामध्ये अडचण आहे. कारण महायुतीकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातो की महाविकास आघाडीला अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवता आला नाही. म्हणून या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं हा देखील महाविकास आघाडीच्या यशामध्ये फार मोठा अडथळा आहे. कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर जाहीर केला गेला असता तर मुख्यमंत्र्याच्या नावाने महाविकास आघाडीला मतं मिळाली असती, उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर झालं असतं किंवा कुणाचं नाव जाहीर झालेलं असतं तर त्यांच्याबद्दलची सहानुभूती मतदारांमधून प्रकट झाली असती. परंतु महाविकास आघाडी जी आहे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करणं हे देखील महाविकास आघाडीच्या विजयाच्या मार्गामध्ये फार मोठा अडथळा जो आहे तो फार मोठा अडथळा ठरतो आहे. आणि याच्यानंतरचा सर्वात मोठा महाविकास आघाडीच्या मार्गामध्ये अडथळा म्हणजे बंडखोरी. कारण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ज्या याद्या डिक्लेअर केल्या, या याद्या डिक्लेअर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काँग्रेस या पक्षामध्ये बंडखोर जे आहेत ते बंडखोरी ही दिसून आलेली आहे. अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष उभं राहण्याचं किंवा दुसऱ्या पक्षाचे जाण्याचे संकेत दिलेले आहेत किंवा काही लोकांनी नाराजी प्रदर्शित केलेली आहे. त्याचे जे प्रवक्ते आहेत सचिन सावंत यांनी ज्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितली तो मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये म्हणजे अंधेरी पूर्वमध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं. म्हणून त्यांनी पक्षाकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आणि मला दिलेलं तिकीट हे पक्षाने परत घ्यावं अशी पक्षाने विनंती केली. म्हणजे विशेषतः काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेमध्ये तिकीट वाटप करताना अनेक लोक नाराज झालेले आहेत, अनेकांनी बंडखोरीची भाषा केलेली आहे. म्हणून विशेषतः महाविकास आघाडीच्या या दोन्ही घटक पक्षांमध्ये काही ठिकाणी निर्माण झालेली नाराजी असेल किंवा काही मतदारसंघामध्ये होणारी बंडखोरी असेल, या बंडखोरीचा आणि नाराजीचा देखील लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारची बंडखोरी आणि नाराजी नव्हती. आणि विधानसभेत जर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अशी नाराजी निर्माण झाली कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये किंवा बंडखोरी झाली तर याच्या मोठ्या प्रमाणावर फटका महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीला बसू शकतो. म्हणून ही जी बंडखोरी होते किंवा ही नाराजी व्यक्त केली जाते याचाही फटका बसू शकेल. आणि आणखी एक मुद्दा असा मानला जातो की विशेषतः महायुतीच्या सरकारने ज्या शेवटी योजना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीणसारखी जी योजना आहे जिचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला गेला, मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या स्त्रिया किंवा महिला आहेत या लाभार्थींना सरकारतर्फे निवडणुकीच्या आधी पैसे वाटले गेले. आणि ही लाडकी बहीणसारखी जी योजना आहे ती काही लोकांना वाटतं गेम चेंजर आहे. कारण मध्य प्रदेशामध्ये लाडली बहीण या योजनेने मध्य प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेवर आणण्यामध्ये गेम चेंजरची भूमिका बजावली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना असतील, मग त्या लाडकी बहीणच्या योजना असतील किंवा मुंबईमध्ये टोल माफी असेल
किंवा इतर काही योजना असतील, या योजनेचे मोठ्या प्रमाणावर लाभ लोकांना मिळालेले आहेत आणि हे जे लाभार्थी आहेत हे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान करतील अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली आहे. म्हणून शासनाने गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या राबवलेल्या योजना आहेत या योजनांचा फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे आणि ही गोष्ट देखील महायुतीच्या मार्गामध्ये देखील फार मोठा अडथळा जो आहे तो अडथळा निर्माण करते आहे. तर अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आम्ही जिंकणार आहेत, आमचीच सत्ता येणार आहे, हा आत्मविश्वास हा त्यांच्यासाठी धोकेदायक ठरू शकतो. या मुद्द्याची चर्चा जी आहे ती सविस्तरपणे आपण केलेली आहे.